नमस्कार. सुरुवातीला इकडे डॉक्टर सुंदरीला म्हणत असतात, की तुम्ही त्यांची मेडिकल हिस्ट्री तेवढी बघा आणि मला सांगा आणि त्यांनी जी काही औषधं वगैरे घेतली असते त्याचे डिटेल्सही सांगा. म्हणजे त्यांची मेमरी आपल्याला लवकरात लवकर परत कशी येता येईल ह्याचकडे लक्ष द्यायला हवं आणि हे व्यवस्थित करायला हवं. त्यासाठी म्हणते तर असं म्हणत असताना तेवढ्यात आदित्य तेथे येतो आणि हे सगळं ऐकतो आणि मग डॉक्टर तिथून निघून जातात. तर एकदम आदित्य सुंदरीला म्हणत असतो, की म्हणजे हे अनुसाठी डॉक्टर आले होते का? तर यावर सुंदरी म्हणत असते, की हो काही प्रॉब्लेम आहे का? तर यावर आदित्य म्हणत असतो, नाही म्हणजे तिच्या आधी ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू होती ना त्याच डॉक्टरांकडे कॅरी करू असं मी म्हणत होतो. आणि सुंदरी म्हणत असते पुढे, की ठीक आहे मग जे डॉक्टर होते ना त्यांना आपण बोलवून घेऊया आणि त्यांची जी काही ट्रीटमेंट सुरू होती ना तर ती औषधाचे डिटेल्स तेवढे मला दे. तर आदित्य म्हणत असतो, की हो चालेल, पण ॲक्च्युली काय झालं ना मी ते डॉक्युमेंट्स आणि पेपर्स वगैरे होते ना ते जुन्या घरामध्ये राहिले आहेत. तर सुंदरी म्हणू लागते, ठीक आहे मग चल आपण जाऊ. तर यावर आदित्य टाळाटाळ करून म्हणत असतो, की नाही म्हणजे ते जुन्या घरातही असतील की नाही, कारण की शिफ्ट होऊन आता खूप वेळ झाला आणि असं तो म्हणत असताना तर सुंदरी म्हणत असते, की आदित्य तू इतका अडाणी नाही आहेस. म्हणजे आधी म्हणत होतास की डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू आहे, मग त्याचे डिटेल्स का देत नाही आहेस आणि कळू दे ना आम्हाला पण नक्की काय ट्रीटमेंट्स होती ते. मॅडम ना सतत ते गुंगीचं औषध का दिलं जायचं हे आम्हाला पण कळू दे ना. तर आदित्य म्हणत असतो, की ठीक आहे ते डॉक्टरांचं राहू दे, ह्या डॉक्टरांना आपण कॅरी करू. तर असं म्हणत असताना मग एकदम सुंदरी म्हणत असते, आदित्य तू बराबरने सांगतोयस की त्या डॉक्टरांना इकडे माझ्या ताकदीने घेऊन येऊ. मग आदित्य म्हणत असतो, ठीक आहे तू टेन्शन घेऊ नको, मी त्याला कॉल लावून बोलावून घेतो. असे म्हणून तू कॉल लावू लागतो आणि मग सुंदरी एकदम आदित्यच्या हातातला मोबाईल खेचून घेते आणि स्वतः फोन कानाला लावते. मग सुंदरी त्या डॉक्टरांशी फोनवर बोलताना म्हणत असते, मी जिल्हा अधिकारी सुंदरी बोलतीये. तर यावर डॉक्टर घाबरतात आणि म्हणू लागतात, की तुमचं काय काम होतं? तर यावर सुंदरी म्हणू लागते, की तुम्ही पुढच्या अर्ध्या तासात मला इथे माझ्या घरात पाहिजे. तर ते टाळाटाळ करत असताना सुंदरी म्हणत असते, तुम्ही कुठेही असा पण मला अर्ध्या तास माझ्या घरात पाहिजे. आणि मग सुंदरी आदित्यला म्हणत असते, तुझी चलबिचल काय होतीये एवढी? तर यावर आदित्य काही नाही म्हणत असताना ती म्हणत असते, की जर बरं वाटत नसेल तर तुझा डॉक्टर येतो ना त्याला दाखव. तर इकडे आदित्य थोड्या वेळाने स्वतःशीच म्हणत असतो, की सगळा गोंधळ होऊन बसला आहे, सगळेजण माझ्या विरोधात गेले आहेत, काहीही करून आता अनुला मनवायला पाहिजे आणि तिला लवकर इथून घेऊन सटकायला हवं. आणि काही केलं तरी सावी आता माझ्या बाजूने आहे, तर ती माझ्या बाजूने तिला गमवायला नको, कारण तिला जर गमवलं तर अनुला भेटता येणार नाही, तिच्याशी बोलता येणार नाही. काही करून सावी आता माझ्या बाजूलाच राहिली पाहिजे, तिला लवकरात लवकर आता भेटायला हवं. तेवढ्यात अनु बाहेर येते आणि अनु सावीला आवाज देत बाहेर येते. मग तिचे लक्ष जाते तर समोर आदित्य उभा असतो. तर आदित्य तिला म्हणत असतो, की अनु माझं ऐक, ही लोक जे काही सांगतायत ना त्यांच्यावर अजिबात काही विश्वास वगैरे ठेवू नकोस. ते सगळं सांगतायत ते सगळं खोटं आहे. मला माहिती आहे ना 6 वर्ष मी तुला किती जपलंय. तर यावर अनु म्हणत असते, की हो जपलंय म्हणजे गुंगीचे औषधं वगैरे देऊन. हे बघ तू जर माझ्या आजूबाजूला आलास ना तर मी आरडाओरडा करीन. आणि हे बघ मला माहिती आहे साहेबांनी तुला इकडे त्यांच्याकडे ठेवलं होतं, तर तेव्हा मी फक्त तुझ्यासाठी ते जे काही करतील ना, जे काही सांगतील तसं मी करत गेलो, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलं मी हे सगळं. तर यावर अनु म्हणत असते, की पण तू मला सोडवलं नाहीस, या दोघांनी मला सोडवलं. पण अंकित त्या साहेबांनी जसं जसं सांगितलं तसं तसं तू केलंस. मला आतमध्ये खोलीमध्ये ठेवलंस, त्यानंतर मला इंजेक्शन्स वगैरे दिले, मला त्रास दिलास आणि आम्हाला दोघींनाही तू आता फसवतोयस असं मला आता कळलेलं आहे. आणि आदित्य मुद्दाम विचारू लागतो, की मनू तुला सगळं काही आठवतंय? तर यावरती नाही म्हणते. पण पुढे ती म्हणत असते, की पण ही जे काही ही मुलगी मला सांगते ना त्या मला सगळं आता पटायला लागलं आहे. तर यावर आदित्य म्हणत असतो, की नाही ते सगळं खोटं आहे. आदित्य पुढे म्हणत असतो, हे बघ तिला आपण दोघं एकत्र आलेलं नको आहे आणि ते आपल्याला दूर ठेवण्यासाठी हे सगळं करत आहे. आणि मान्य आहे मी तुला औषधं दिली, पण ती का दिली? कारण की तुझा त्रास कमी व्हावा ना, म्हणून मी तुला ती औषधं दिली. मला मान्य आहे की मी कुलूप लावून जायचो, कारण की तुला आठवतंय मी एक दिवस असाच गेलो होतो तर तू घराच्या बाहेर पडली होतीस आणि घराचा रस्ता विसरली होती. त्यानंतर काही माणसं आली होती तेव्हा सुद्धा तू भांबावून गेली होतीस. मग जे काही करत होतो तुझ्या सेफ्टीसाठीच मी करत होतो आणि ती मुलगी जे काही सांगते ना ते सगळं खोटं आहे आणि तू माझ्यावर विश्वास ठेव. तर यावर एकदम अनु म्हणत असते, मग काही तुझ्यावर विश्वास ठेवू का आता मी? आणि तू लांब हो असे ती जोरजोरात ओरडत असते. तेवढ्यात सुंदरी बाहेर येते. तर सुंदरी जोरात ओरडते, की आदित्य तुला किती वेळा सांगितलं अनु मॅडम आणि सावीपासून लांब राहा म्हणून. तर यावर तो मुद्दाम नाटक करून म्हणू लागतो, की का तुम्ही हे सगळं करताय? तुम्हाला माहिती आहे ना आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे, का आम्हाला दोघांना दूर करताय तुम्ही? तर सगळेजण तिथे जमलेले असतात आणि तुम्ही मानसीपासून मला दूर का करताय? तर यावर सुंदरी म्हणत असते, ती मानसी नाही आहे, अनु मॅडम आहेत त्या. आणि तुला किती वेळा सांगितलं, तुझं खोटेपण आता समोर आलंय तर सुद्धा तू त्यांच्या जवळ जाण्याचा का प्रयत्न करतोयस? आणि पुढे तो म्हणत असतो, की पण मी माझ्या मनूसमोर एकदम
तिच्यासोबत उभा आहे. तुम्ही किती आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा. तेवढ्यात सावी तेथे आई म्हणून आवाज देते. तर सुंदरी आणि अनु दोघीही तिच्याकडे पाहू लागतात. तर अनु एकदम म्हणते सावी असे म्हणून ती सावीला एकदम जवळ घेते आणि सावीला विचारू लागते, सावी तू मला ओळखलंस आणि तुला आठवतंय आपण एकदा तुझ्या शाळेत भेटलं होतं आणि मी तुला पिंक कलरची क्लिप दिली होती. तर सावी नुसती तिच्याकडे पाहत असते आणि मग ती पुन्हा सावीला बिलगते. तर सावीला ते आदित्यने सांगितलेलं आठवू लागते की या मॅडमना ओळखत नाही म्हणून सांगायचं म्हणून. मग ती पटकन अनुला बाजूला करते आणि म्हणते मी नाही ओळखत तुम्हाला. आणि मग अनु म्हणत असते की अगं पण शाळेत आपण भेटलो होतो, तू मला घट्ट मिठी मारलेली. तर तिला आठवत असून सुद्धा ती नाही असं म्हणत असते. मग एकदम आदित्य म्हणत असतो सावी तू इकडे ये आणि मग ती बाबा म्हणून एकदम त्याच्याजवळ जाते. तर एकदम तोही विचारू लागतो की बाळा तू या मॅडमना कधी भेटली आहेस का. तर सावी ही मुद्दा म्हणू लागते की नाही मी ना ओळखत या मॅडमना. आदित्यची आई सावीला त्रास होऊ नये म्हणून तिला आतमध्ये घेऊन जायला सांगते. तर अनु सुंदरीला म्हणत असते अगं खरंच मी तिला शाळेमध्ये भेटली होती. तर यावर सुंदरी म्हणत असते की हो माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि तिने शाळेतून आल्यावर मला देखील तुमच्याबद्दल सांगितलं होतं, तेव्हा ती ओळखते म्हणाली होती आणि आत्ता ती नाही म्हणते याचं कारण आहे आदित्य. आदित्य तिला करण्यासाठी हे सगळं भाग पाडतोय. आणि आता काही दिवसापूर्वी मी तुमचा फोटो दाखवून जेव्हा तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली की नाही ओळखत म्हणून. आणि आदित्य हे सगळं तिच्याकडून करून घेतोय आणि आत्ता कुठे तिला तिचे खरे बाबा मिळालेत म्हणूनच ती आता तिच्यासाठी ते सगळे सर्वस्व आहे ना म्हणूनच ती अशी करते. आपल्याला थोडे पेशन्स ठेवायला हवेत म्हणजे ती नक्की तुम्हाला ओळखेल. तर यावर अनुही म्हणते ती नक्की मला ओळखेल ना गं. जरी ही विश्वास देते की तुमची पोटची लेक आहे ती, त्यामुळे ती एक ना एक दिवस तुमच्याकडे येणारच असे म्हणून त्यांचे डोळे पुसू लागते. तर इकडे सावी आदित्यला म्हणत असते की बाबा तू जसं सांगितलं तसंच केलं ना मी. तर यावर आदित्यही म्हणतो की हो एकटी तूच आहेस की या घरामध्ये एवढी माणसं आहे तरीसुद्धा तू मला एकटीच आहेस की समजून घेतेस. तर यावर सावी म्हणत असते पण बाबा आईशी तर तू बट्टी केली आहेस ना. तर यावर एकदम आदित्य म्हणू लागतो की हो पण त्याचं काय आहे ना, तुझ्या आईचं आणि धनंजय काकाचं लग्न मोडलं ना म्हणूनच घरातले सगळेजण माझ्याशी असे वागतात आणि मला काय काय बोलत असतात, मला नेहमी त्रास देत असतात आणि त्यांना जर जमलं ना तर ते मला घराच्या बाहेरच काढते. तर यावर सावी म्हणत असते की बाबा तू सॅड होऊ नकोस, मी आहे ना, मग कोणीच तुला काही बोलणार नाही आणि तुझ्या घराच्या बाहेरसुद्धा काढणार नाही कोणी. तो सावीला जवळ घेतो आणि मनात म्हणत असतो सावी तू आहेस म्हणून या घरात मी टिकलो. तर सावी एकदम आदित्यला विचारू लागते पण बाबा तू मला म्हणाला होतास की त्या शाळेत भेटलेल्या मॅडम होत्या त्या माझी बायको आहेत आणि आत्ता असं म्हणतोयस की त्या माझ्या फ्रेंड आहेत म्हणून शाळेतल्या. पण मी त्यांना ओळख का नाही दाखवायची, मला तर त्या तेव्हापासून खूपच आवडल्या होत्या. पण मी त्यांना ओळख नाही दाखवल्यावर त्यांना किती सॅड वाटलं ना रे. मलाही खूप सॅड वाटलं आणि तू सांगितलंस म्हणून मी गप्प बसले. तर यावर आदित्य मनात म्हणत असतो मी सांगितलं तसं फॉलो केलंही नाही पण सुंदरीसारखीच खोदून विचारते मला. तर सावी विचारत लागते की आपण त्यांना ओळख का नाही दाखवायची. तर यावर आदित्य म्हणत असतो की काय आहे ना, त्या माझ्या शाळेतल्या फ्रेंड होत्या पण त्या चांगल्या व्यक्ती नाही आहेत. म्हणजे ती सारखी भांडण करते, सारखी आरडाओरडा करते आणि रडत असते. तर तिने का म्हटल्यावर एकदम आदित्य म्हणत असतो की नाही ते आता असेल काहीतरी पण बाबा कधी चुकीचं करू शकतो का. तर तिने नाही म्हटल्यावर तो म्हणत असतो की मग मी सांगतोय तेच फॉलो करायचं, त्यांना ओळख दाखवायची नाही. तर सावी म्हणते की नाही दाखवणार ओळख मी, पण त्या मॅडमनी जर तुला त्रास दिला असेल तर मी आईला सांगेन, आई त्यांना बरोबर पनिश करेल. असे म्हणून ती निघत असताना तिला थांबवून आदित्य म्हणत असतो की नाही आईला आत्ताच काही सांगायचं नाही, मी सांगेन तुला तेव्हा सांगायचं. पण त्या मॅडम तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत ना, त्यांना वाईट काही बोलायचं नाही, फक्त ओळख दाखवायची नाही. तर तीही ओके मग तिला गुडगुल म्हणून जवळ घेतो. तर इकडे डॉक्टर घरी आलेले असताना धनंजयही घरी आलेलो असतो. तर सुंदरी फाईल घेऊन येते आणि त्यांच्यासमोर ठेवते आणि म्हणत असते की मग डॉक्टर म्हणजे तुम्ही शहराच्या बाहेर असताना सुद्धा 28 मिनिटात इथे कसे काय पोचलात. तर डॉक्टरही म्हणू लागतात की नाही मॅडम म्हणजे OPDमध्ये पेशंट्स होते आणि त्यांना सोडून बरं वाटत नाही ना यायला म्हणून मी असं बोललो तुमच्याशी. बरं तुम्ही का मला बोलवलं होतं. तर मग आदित्य समोर बसलेला असताना सुंदरी विचारते तुमच्या समोर जो माणूस बसला त्याला तुम्ही ओळखता का. तर यावर धनंजयही म्हणतो नाही म्हणायची चूक करू नका. तर डॉक्टर प्रचंड घाबरलेले असतात आणि ते घाबरूनच म्हणतात की हो ओळखतो. सुंदरीने कसं म्हणून विचारल्यावर ते म्हणत असतात म्हणजे आधीपासूनच आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो, म्हणजे आम्ही मित्रच आहोत आणि काही कामानिमित्त आम्ही एकत्र आलो आहोत. तर सुंदरी विचारत असते की काही विशेष कारण आठवत नाहीये का. आणि सुंदरी पुढे म्हणत असते की हरकत नाही पण तुम्हाला आठवेल याचा बंदोबस्त सुद्धा आम्ही केलेला आहे. असे म्हणून मग ती मालूला आवाज येते. मालू अनुला तिथे घेऊन येते. डॉक्टर तिला बघून प्रचंड घाबरतात. तर अनु ही डॉक्टरांकडे बघून प्रचंड घाबरलेली असते आणि तिला रागही आलेला असतो. इथेच आपल्या आजच्या मालिकेच्या भागाचा शेवट होतो. तर मित्रांनो आता डॉक्टर नेमकं खरं काय ते सांगणार का आणि नक्की सगळ्याचा उलगडा कधी होणार बरं, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या
सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा. तोपर्यंत धन्यवाद.